सो गाईज आपण आज पत्ताकोबीची भाजी करणार आहोत. माझ्याकडून वाकडी गेली कापली नाही. सो असू द्या, काही हरकत नाही. आपण सरळ कट करून घेऊया. सो मी अशी कट करते. हे बघा गाईज, असं चाकू धरायचं आहे आणि पत्ताकोबी अशी धरायची आहे आणि ही अशी खवायची आहे. अशी अशी करून पत्ताकोबी अशी खाऊन घेतल्यानंतर हे बघा अशी होते. तुम्ही बघू शकता. हे बघा छान अशी मऊ मऊ होते आणि खायला कोबी अशी आपण चिरून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता छान अशी. हे बघा बारीक चिरून घेतलेली आहे. अशी चिरल्यानंतर आपण ही कोबी या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. त्यानंतर आपण पाणी काढून घेणार आहोत जेणेकरून आणि आपण आता ही कोबी एका पाण्याने अजून स्वच्छ धुवून घेणार आहोत. सो हे बघा तुम्ही बघू शकता आपली कोबी अशी काही दिसत आहे. आता आपण भाजी करणार आहोत. सो हे बघा गाईज, आपण इथे कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण तेल ओतलेलं आहे. ते छान तापलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत. मोहरी अशी छान तडतडल्यानंतर थोडंसं आपण जिरे टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण कांदा टमाटे टाकून घेणार आहोत. असं परतून तो कांदा टमाटा आपण टाकून घेतलेला आहे आणि आपण याला एकदा परतून घेणार आहोत. त्याचनंतर आपण थोडीशी हळद टाकणार आहोत. भाजीला लागेल तेवढी आणि त्यानंतर मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकून घेतल्यानंतर आपण लसूणही टाकून घेणार आहोत आणि छान परतवणार आहोत. गोबी टाकून दे, त्याबरोबर सगळं होऊन जाईल. टाक गोबी, ते कोरडी भाजी आहे. तो आता आपण यामध्ये ही कोबी टाकून घेणार आहोत. छान असं परतून घ्यायचं एकदा. परतून घेतलेलं आहे. आता त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत 10 ते 15 मिनिटासाठी. 10 ते 15 मिनिटानंतर आपण ह्याला ओपन करून बघणार आहोत. 1 चम्मच तिखट घेतलेला आहे. तर आपण यामध्ये टाकून आपण परतून घेणार आहोत एकदा. छान असं तिखट परतून झाल्यानंतर कोथिंबीर आपण टाकून दिलेली आहे. छान अशी कोथिंबीर टाकलेली आहे आपण. गाईज आपली भाजी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण छान असं एकदा फिरून घेणार आहोत. चला ठीक आहे, बघू शकता भाजी झालेली आहे.